10 दिवसात महाविकास आघाडीचा जागावाटप पूर्ण करणार। जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 50 जागा 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। जागावाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा। माजी नगरसेविका उज्ज्वला मुडक यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची केली मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी। दादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तेरी खैर नहीं। मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ बंदची केली होती हाक। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे। पक्षविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू, अजितदादांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे, ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद। सर्वांना शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलतंय। जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। मतदारसंघात आमचीच अधिक ताकद। शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा। वडगाव शेरी सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार। प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही निवडून येत नाही। आंबेडकरांनी एनडीएत यावं। त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खुली ऑफर। सुप्रिया सुळेनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनरबाजी। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख।